नमस्कार सर्व मित्रांना, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आज दिनांक आहे 26 जानेवारी 2026। आजचा दिवस देखील खूप छान आहे। प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आता आपण सुरू करणार आहोत आजचे अद्रक बाजार भाव। तर आजच्या अद्रक बाजार भाव सुरू करण्यापूर्वी काही विशेष घडामोडी ज्या अद्रक बाजारपेठांमध्ये घडत आहे। बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे की सोशल मीडियामुळे अद्रक बाजारपेठ ही ट्रोल होते असे मेसेजेस येत आहेत की सोशल मीडियातून ही कृत्रिम वाढीची कृत्रिम अद्रकीचे बाजारभाव वाढीची अफवा पसरवली जात आहे। पण तसं कुठलंही कारण यामध्ये दिसून येत नाही की आपण कुठल्याही प्रकारची कृत्रिम अफवा यामध्ये निर्माण करत नाही। तर मित्रांनो, आज जाणून घेणार आहोत 26 जानेवारीचे बाजारभाव। तर आजचे अद्रक बाजारभाव काय आहे? तर आजचे अद्रक बाजारभाव हे अशा स्वरूपाचे आहे की जर आपला अद्रकीचा माल या गुणवत्तेवर चांगला असेल, अद्रकीच्या क्वालिटीनुसार हे भाव हे ठरत असतात, ही गोष्ट सगळ्यांना माहीतच आहे। तर त्यानुसार 45 रुपये 46 रुपयापासून तर 47-48 रुपयापर्यंत जनरल सौदे हे आपल्याकडे झालेले आहे। म्हणजे सर्वसाधारण जे सौदे आपण म्हणतो, तर 45 रुपयापासून तर 47-48 रुपयापर्यंत हे सर्वसाधारण सौदे हे आपल्याकडे आहे। आणि जर सुपर क्वालिटीचा माल असेल, जर आपण देणार असो पंजा माल, तर तो आहे 50 रुपयापर्यंत। हो, खरोखरच 50 रुपयापर्यंतचे सौदे जर सुपर माल असला तर त्याला होत आहे। आणि त्यातील टोळ डागी जो माल आहे, तर टोळ आणि डागी यांची जर आपण धरलं तर 18 रुपयापासून 22 रुपयापर्यंत टोळ डागी याची खरेदी ही आज झालेली आहे। आणि जर सरसकट मालाची खरेदी आपण म्हणतो की सरसकट माल काय चालू आहे, तर सरसकट मालाची खरेदी ही मालाच्या जो अद्रकीचा प्लॉट आहे, तर त्यातील जे डागी झालेले प्लॉट आहे, म्हणजे डागी क्षेत्र हे जर 5-10 गुंठे या गुंठ्यावर क्षेत्र हे ठरतं, त्यानुसार ते भाव सरसकटचे भाव हे 4000 रुपयापासून 45 रुपयापर्यंत सरसकटचे भाव हे देखील ध्यानात घ्या। आणि मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अफवा ही पसरवत नाही, आणि जी बातमी आहे तर ती सत्यता असते, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। आणि मित्रांनो, आपण शेवटी एकच सांगणार की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर देखील करा, जेणेकरून त्यांना बाजाराची अपडेट्स ही मिळत राहील। तर धन्यवाद। जय जवान जय किसान।